हाय हॅलो, आज मी तुमच्यासोबत बटर चिकन रेसिपी शेअर करणार आहे. तर मी आज बनवले होते. चिकन घेतलं आहे मी थोडंसं, आणि मी एकट्यापुरतंच बनवत आहे. तर चिकन घेतलं आहे स्वच्छ धुवून असं. त्यामध्ये अद्रक लसणचं पेस्ट, थोडंसं लाल तिखट, हळद, धने पावडर आणि थोडंसं दही आणि मीठ वगैरे टाकून मस्त असं मिक्स करून मॅरिनेटसाठी ठेवून दिलं आहे 15 ते 20 मिनटासाठी. तोपर्यंत तिकडं आपण कांदे घेतले 2, मस्त त्याला स्वच्छ धुवून कापून घ्यायचे. आणि मग त्यानंतर थोडेसे काजू टाकून मिक्स करायचं, भाजू द्यायचं थोडंसं. मग एक टमाटा घेतला आहे, त्यावर थोडंसं मीठ टाकून मस्त असं छान भाजू द्यायचं. तोपर्यंत तिकडं पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन जे आपण मॅरिनेट केलं होतं ते चिकन मस्त थोडंसं फ्राय व्हायला ठेवायचं. थोडं शिजल्या पण जाते आणि छान फ्राय पण होते. तोपर्यंत पेस्ट वगैरे बनवून घेतली मी. ती तिकडं आपण जे कांदा टमॅटो भाजलं होतं ते मग इकडं असं भाजून घ्यायचं चिकन मस्त छान. बघू शकता छान झाले आहे. मस्त असं तेल सुटलं आहे त्याला. मग कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आणि थोडंसं बटर घेतलं आहे मी. आणि मग नंतर जी आपण पेस्ट बनवली होती ती पेस्ट टाकून घ्यायची आणि ती पेस्ट छान भाजू द्यायची. मस्त असं भाजू द्यायचं. त्यामध्ये थोडंसं मी तिखट ॲड केलं आहे. आम्ही थोडं स्पायसी खातो त्यामुळं. आणि थोडासा असा मसाला ॲड केला आहे घरचा, छान असा काळा मसाला. आणि मग मस्त असं आपण फ्राय केलेलं चिकन टाकायचं त्याच्यामध्ये. मग भाजून घ्यायचं दोन्ही पण मिक्स करून असं छानसं. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि ठेवायचं झाकण शिजण्यासाठी 5 ते 10 मिनटासाठी. मग त्यानंतर बघू शकता असं आपलं चिकन मस्त असं रेडी आहे विथ ग्रेव्ही. रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.